बांधाच्या कडेला शेवग्याचं झाड लावलेले, त्याची भाजी आणायला जाऊया. आज आपण शेवग्याची भाजी करूया. हिरवगार अशा फांद्या फुटलेल्या आहेत, त्याच्या आपण कवळ्या फांद्या काढून घेऊ. कवळ्या फांद्या काढायच्या, अशा कवळी पानं काढून घ्यायची. कवळे पाण्याची भाजी पटकन शिजते आणि सुक्की होते, त्यामुळे कवळी पानं काढून घ्यायची भाजीची. कवळी पानं आणि जरा निबराट पानं बाजूला काढलेली, चांगली स्वच्छ धुवून घ्यायची. 1-2 पाण्याने भाजी चांगली स्वच्छ धुवून घ्यायची. एका चाळणीमध्ये ओतून घ्यायची. चाळणीमध्ये ओतून घेतली, जेणेकरून पानं इकडं तिकडं पांगू नये म्हणून. हिरवी मिरची, लसूण, अद्रक, खलबत्त्यात चांगला बारीक ठेसून घ्यायचा. बारीक ठेसायचा. ठेसलेला मिरची चांगली भाजीला घातली ना चवदार लागते, त्यामुळे बारीक अशी ठेसून घ्यायची. एक नारळ फोडून घेऊ, जेणेकरून भाजीत टाकायला, सुक्या भाजीमध्ये टाकला ना चवदार लागतो. तेल टाकून घ्यायचं, मोहरी टाकायची, जिरी टाकून घ्यायची. तिला चांगलं तडतडून द्यायचं आणि वरून कांदा टाकायचा. कांदा बी चांगला परतून घ्यायचा. वरून ठेसलेला हिरवी मिरची टाकायची, चांगली परतून द्यायची. हिरव्या मिरचीनं भाजी चांगली चवदार लागते. थोडीशी लाल मिरची पण टाकायची चवसाठी. चांगली परतून घ्यायची. चांगलं परतून द्यायचं कांदा आणि मिरची. वरून थोडं तूप किंवा बटर टाकायचं, तुम्हाला आवडत असतं तर टाकायचं किंवा नाही टाकायचं. मीठ घालायचं, भाजी टाकायची, वरून मिसलेली कवळी चांगली मिक्स करून घ्यायची. मसाला त्याच्यामध्ये चांगला मिक्स करायचा. वरून मुगाची डाळ टाकायची. डाळ चांगली मिक्स करून घ्यायची. बिगर पाण्याची भाजी शिजवायची. किसलेलं खोबरं टाकून घ्यायचं, ते चांगले मिक्स करून घ्यायचं. वरून झाकण ठेवून द्यायचं, भाजी चांगली वाफळून द्यायची. बिगर पाण्याची भाजी शिजवायची. बिगर पाण्याची भाजी चांगली चवदार होते. भाजी शिजून झाली, आता काढून घेऊ आपण. एकदम चविष्ट अशी भाजी तयार झालेली आहे. लहान मुलापासून तर मोठ्या माणसांपर्यंत जरूर भाजी खावा, जेणेकरून आपली हाडकं मजबूत होतात. गुडघेदुखी, सांधीवात याच्यावरती औषधी गुणकार भाजी आहे.